नमस्कार सर्वांना, राज्य लोकतंत्रमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा विषय अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करते। या व्हिडिओचा उद्दिष्ट कोणत्याही धर्माचा, देवस्थानाचा किंवा श्रद्धेचा अपमान करणं नाही। उलट श्रद्धेच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सार्वजनिक पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे का, हा प्रश्न विचारणं हा या चर्चेचा उद्दिष्ट आहे। श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे, पण जेव्हा सरकारी निधी, जनतेचा कर किंवा कोट्यवधी भाविकांच्या देणग्या वापरल्या जातात, तेव्हा त्याचा हिशोब विचारणं हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार बनतो। ऑक्टोबर 2022 मध्ये उज्जैन इथे सुमारे 850 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या महाकाल लोक कॉरिडॉरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले। हा प्रकल्प हिंदू धार्मिक पर्यटनाचा नवा अध्याय म्हणून सादर करण्यात आला। मात्र उद्घाटनानंतर अवघ्या 7 महिन्यात 28 मे 2023 रोजी आलेल्या जोरदार वाऱ्यात सप्तर्षींच्या अनेक मूर्ती अक्षरशः कोसळल्या। त्यानंतर त्या फायबर रिइन्फोर्स्ड प्लास्टिक म्हणजेच FRP पासून बनवल्या गेल्याचं समोर आलं आणि कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच कंत्राट प्रक्रियेमध्ये गंभीर प्रश्न उपस्थित झाले। चौकशीचे आदेश देण्यात आले आणि काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली। प्रश्न मात्र आत्ताही कायम आहे। 850 कोटी रुपयांचा प्रकल्पात अशी गुणवत्ता कशी स्वीकारली गेली? दुसरं उदाहरण, जून 2023 मध्ये उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरातील सुवर्ण मंडपाबाबत मोठा वाद निर्माण झाला। काही धार्मिक व्यक्तींनी सोन्याऐवजी पितळ वापरल्याचा आरोप केला। मंदिर समितीने हे आरोप फेटाळले आणि काम नियमानुसार झाल्याचं स्पष्ट केलं। तरीही या घटनेने एक मोठा प्रश्न समोर आला, भाविकांच्या देणग्यांचा वापर किती पारदर्शक आहे? मंदिरांमध्ये जमा होणाऱ्या मौल्यवान संपत्तीचा स्वतंत्र सामाजिक लेखापरीक्षण का होऊ नये? अजून एक उदाहरण, 2021 मध्ये अयोध्येतील राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीच्या व्यवहारावरही गंभीर आरोप झाले। काही जमिनीच्या किमती काही मिनिटातच अनेक पटींनी वाढल्याचा दावा करण्यात आला। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने सर्व आरोप फेटाळले, पण अंतिम निष्कर्ष काहीही असो, देशभरातून आलेल्या हजारो कोटी रुपयांच्या देणग्यांच्या व्यवस्थापनात पूर्ण पारदर्शकता असावी अशी मागणी त्यावेळीही अनेकांनी केली। आता सप्टेंबर 2024 मध्ये तिरुपती बालाजी मंदिराच्या लाडू प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या काही नमुन्यांबाबत प्रयोगशाळेच्या अहवालामुळे देशभरात अक्षरशः खळबळ उडाली। तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली। प्रसादासारख्या पवित्र गोष्टीतही गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होणं हे लाखो भाविकांसाठी धक्कादायक होतं। 2019 ते 2021 या कालावधीत सुमारे 800 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर उभारण्यात आला। सरकारच्या मते या प्रकल्पामुळे भाविकांसाठी सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या, परंतु इतिहास संशोधक, वारसा संवर्धन कार्यकर्ते आणि स्थानिक पुजाऱ्यांनी अनेक जुन्या रचना आणि देवस्थानं हटवल्याचा आरोप केला। प्रशासनाने मात्र अनेक प्राचीन मंदिरं शोधून त्यांचं संवर्धन केल्याचा दावा केला, पण याचाही निष्कर्ष काही झाला नाही। त्यामुळे विकास आणि सांस्कृतिक वारसा यांच्यातील समतोलाचा प्रश्न आजही चर्चेत आहे। पुरी जगन्नाथ मंदिर परिसरातील परिक्रमा प्रकल्पावरही भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले। उत्खनन, प्राचीन मंदिराच्या पायाची सुरक्षितता आणि रत्न भंडाराशी संबंधित वादामुळे हा विषय राष्ट्रीय चर्चेचा भाग बनला। 2016 पासून सुरू झालेल्या आणि अंदाजे 12,000 कोटी रुपयांच्या 4 धाम सर्व हवामान रस्ता प्रकल्पाचे उद्दिष्ट यात्रेला अधिक सुरक्षित आणि वेगवान बनवणं हे होतं, परंतु सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या तज्ञ समितीने पर्यावरणीय परिणामाबाबत चिंता व्यक्त केली। मोठ्या प्रमाणावर डोंगर कापणं,
भूस्खलनाचा वाढता धोका, जोशीमठ भूधर चरणीमुळे विकास आणि पर्यावरण यातील समतोलावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. मार्च 2023 मध्ये गुजरातमधील अंबाजी मंदिराच्या प्रसादाबाबतही वाद निर्माण झाला. प्रसादाच्या स्वरूपात बदल आणि गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून आवश्यक उपाययोजना केल्याचं सांगितलं. या सर्व घटनांमध्ये एक समान धागा दिसतो. मंदिर कोणतंही असो, सरकार कोणतंही असो किंवा पक्ष कोणताही असो, प्रश्न श्रद्धेचा नाही तर व्यवस्थापनाचा आहे. सार्वजनिक निधी, भाविकांच्या देणग्या आणि धार्मिक संस्थांवरील विश्वास टिकवण्यासाठी पारदर्शकता, स्वतंत्र लेखापरीक्षण आणि उत्तरदायित्व अनिवार्य असलं पाहिजे. पण या सर्व घटनांमधून आणखी एक मोठा प्रश्न निर्माण होतो. भारतात धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय राहिलाय का, की तो आता निवडणुकांमध्ये मतदारांना आकर्षित करण्याचे प्रभावी राजकीय साधन झाले. 2014 नंतर काशी विश्वनाथ धाम, महाकाल लोक, अयोध्या राम मंदिर परिसराचा विकास, केदारनाथ पुनर्विकास, चारधाम सर्व हवामान रस्ता प्रकल्प आणि इतर अनेक धार्मिक पायाभूत प्रकल्पांवर हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. सरकारचं म्हणणं आहे की या प्रकल्पांमुळे धार्मिक पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार आणि भारताचा सांस्कृतिक वारसा मजबूत झाला. परंतु प्रश्न वेगळाच आहे. प्रत्येक निवडणुकीच्या आधी धार्मिक स्थळांची उद्घाटनं, मंदिराचे राजकीय कार्यक्रम, धार्मिक घोषणा आणि श्रद्धेवर आधारित प्रचार इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतो? महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग आणि आर्थिक विषमता यासारखे मुद्दे मागे पडतात आणि धर्म निवडणुकीतील सर्वात प्रभावी भावनिक मुद्दा बनतो. हा आरोप केवळ सरकारवर किंवा एका पक्षावर नाही, भारतातील विविध राजकीय पक्षांवर वेगवेगळ्या कारण. लोकशाहीमध्ये धर्माचा आदर असायलाच हवा, पण धर्माच्या नावावर खर्च होणाऱ्या प्रत्येक सार्वजनिक रुपयाचा हिशोबही तितकाच महत्वाचा. कारण मंदिरं, मस्जिदी, गुरुद्वारे किंवा चर्च हे श्रद्धेची केंद्र आहेत. ती कोणत्याही राजकीय पक्षाची निवडणूक मोहीम बनू नयेत. श्रद्धा लोकांना जोडते, पण राजकारणाने तिचा वापर मतांसाठी केला तर प्रश्न विचारणं हेच लोकशाहीचं खरं कर्तव्य ठरतं. शेवटी निर्णय तुमचा आहे. आपण नागरिक म्हणून केवळ धार्मिक भावना पाहणार आहोत की सार्वजनिक पैशाचा वापर, भ्रष्टाचारावरील कारवाई, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि विकास यांचाही तितकाच कठोरपणे हिशोब मागणार आहोत. श्रद्धा टिकली पाहिजे, पण श्रद्धेच्या नावाने होणाऱ्या प्रत्येक व्यवहारात पारदर्शकताही तितकीच टिकली पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? धर्म हा श्रद्धेचा मार्ग आहे की आता तो मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरला जाणारा फक्त प्रभावी राजकीय मुद्दा झालाय? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच तथ्य आधारित, सखोल आणि निर्भीड विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.